दामोदर हरी चापेकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी आपण 20 तंत्र विभागामध्ये प्रथम वर्षाचं प्रॅक्टिकल क्रमांक 29 च्या निमित्ताने व्हेरीफाय द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिरीज अँड पॅरलल सर्किट या ठिकाणी आपण हे प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहोत। या प्रॅक्टिकल मध्ये प्रथमतः विद्यार्थ्यांना आपल्याला सिरीज आणि पॅरलल सर्किटचे गुणधर्म एक कनेक्शनच्या माध्यमातून कसे होऊ शकतात ते आपण समजून घेऊ। त्यानंतर त्याचं रीडिंग या ठिकाणी आपण घेऊ आणि रीडिंग झाल्यानंतर मग तुम्हाला त्याची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये प्रॅक्टिकल बुक मध्ये घेता येईल। सर्वप्रथम आपण कनेक्शन कडे लक्ष द्या। या ठिकाणी एक बॅटरी जोडलेली आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टोक जोडलेला आहे। या बॅटरीच्या माध्यमातून किंवा डीसी सप्लायच्या माध्यमातून आपण हे सर्किट परफॉर्म करू शकतो। या ठिकाणी पॉझिटिव्ह टोक आहे डीसी सप्लायचं, तेच पॉझिटिव्ह टोक आपण स्विचला दिलेला आहे। स्विचच्या माध्यमातून एंपियर मीटरकडे, एंपियर मीटरकडून R1, R2 आणि R3 असे तीन रेजिस्टन्स आपण सिरीज मध्ये जोडलेले आहेत। आता याला सिरीज का म्हणायचं? कारण या ठिकाणी आपण सगळी जोडणी एका रेषेत केलेली आहे, एक सर जोडणीत केलेली आहे, म्हणून आपण याला सिरीज सर्किट असं म्हणायचं। सिरीज सर्किट मध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या तिन्ही रेजिस्टन्सला पॉझिटिव्ह पण टोक जाणार आहे आणि तिन्ही रेजिस्टन्सला निगेटिव्ह टोक पण आपल्याला या ठिकाणी भेटताना दिसत आहे। म्हणजे शेवटच्या रेजिस्टन्सला निगेटिव्ह टोक भेटले, पहिल्या रेजिस्टन्सला पॉझिटिव्ह टोक भेटले। सिरीज सर्किट मध्ये मिनिमम 2 आणि मॅक्सिमम किती तुम्ही सर्किट मध्ये रेजिस्टन्स ठेवू शकता। अशा या सर्किट मध्ये आपल्याला काय काय घटना घडतात आणि कसे त्या बाबतीत व्होल्टेज आणि करंटचे रिलेशन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात ते आपण प्रॅक्टिकली पण बघणार आहोत। या ठिकाणी जर तुम्ही हे 2 राऊंड प्रत्येकाच्या रेजिस्टन्सच्या शेजारी जे बघताय हे त्याचे टर्मिनल आहेत। R3 चे टर्मिनल, R2 चे टर्मिनल, R1 चे टर्मिनल। या ठिकाणी तिन्ही रेजिस्टन्स मिळून किती व्होल्टेज घेत आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि प्रत्येक रेजिस्टन्सचा जर स्वतंत्र व्होल्टेज जर बघायचा असेल तुम्हाला तर तुम्ही अशा पद्धतीने व्होल्टमीटर जोडून प्रत्येक रेजिस्टन्सचा मिळणारा व्होल्टेज या ठिकाणी काउंट करू शकता। या ठिकाणी याचा काउंट करू शकता आणि हा आपण इथं जोडलेलाच आहे। तर अशा पद्धतीने व्होल्टेज तुम्ही प्रत्येक रेजिस्टन्सचा स्वतंत्र मोजू शकता। तसंच करंट जो आहे तो इथं एंपियर मीटर आपण एकच लावलाय, तो का लावलाय त्याचंही कारण मी तुम्हाला सांगणार आहे। सिरीज सर्किट मध्ये प्रवाह हा एकच असतो, हा लक्षात घ्या, हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे। या ठिकाणी प्रवाह वाहण्यासाठी एकच मार्ग असल्या कारणाने एंपियर मीटर आपण एकच जोडले। हेच एंपियर मीटर तुम्ही इथून कोणत्याही ठिकाणी जर जोडायचा प्रयत्न केला तरी रीडिंग तुम्हाला तेच भेटणार आहे, ते आपण थोड्या वेळात या ठिकाणी पाहणार आहोत। तसंच व्होल्टमीटरचं रीडिंग मात्र प्रत्येकाचं वेगवेगळं येईल। टोटल व्होल्टेज आपल्याला या ठिकाणी काउंट करता येईल, प्रत्येक रेजिस्टन्सच्या समोर येणारा जो व्होल्टेज आहे तो स्वतंत्र काउंट करता येईल। याच्यातला दुसरा गुणधर्म महत्त्वाचा असा आहे की टोटल व्होल्टेज हा प्रत्येक रेजिस्टन्स मध्ये होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपच्या बेरजे इतका असतो। टोटल व्होल्टेज हा प्रत्येक रेजिस्टन्स मध्ये होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉप इतका टोटल व्होल्टेज आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे। म्हणजे हा दुसरा गुणधर्म झाला। पहिला गुणधर्म काय सांगितलं आपण? प्रवाह वाहण्यासाठी एकच मार्ग। दुसरा गुणधर्म काय सांगितलं आपण? व्होल्टेज जो आहे तो विभागला जातो आणि विभागला जात असल्यामुळे एकूण जो व्होल्टेज आपल्याला जर काढायचा असेल तर सगळ्या व्होल्टेज ड्रॉपची बेरीज आपल्याला या ठिकाणी करावी लागेल। हा दुसरा गुणधर्म झाला। आता सिरीज सर्किट मधला तिसरा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे R1, R2, R3 हे जे तीन रेजिस्टन्स आहेत, या तिन्ही रेजिस्टन्सची जी काही व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू आपल्याला टोटल बेरीज करून काढता येईल। म्हणजे तिसरा गुणधर्म आपल्याला रेजिस्टन्सच्या संदर्भात जर बघायला गेलो आपण तर आपल्याला टोटल रेजिस्टन्स जर काढायचा असेल तर R1 + R2 + R3 याची बेरीज आपण करू शकतो आणि टोटल रेजिस्टन्स जर काढायचा असेल आपल्याला तर इथं आपण RT हा शब्द द्यायचा। तर किती रेजिस्टन्स तुम्ही सर्किट मध्ये जरी जोडले तरी त्या ठिकाणी तुम्हाला टोटल रेजिस्टन्स काढता येईल। हा झाला सिरीज सर्किटचा तिसरा महत्त्वाचा गुणधर्म। आपण पहिला गुणधर्म पाहिला एंपियरच्या संदर्भातला, दुसरा गुणधर्म पाहिला व्होल्टेजच्या संदर्भातला आणि तिसरा गुणधर्म आपण पाहतोय रेजिस्टन्सच्या संदर्भातला। हे तिन्ही गुणधर्म आपण प्रॅक्टिकली पण काउंट करणार आहोत, बघणार आहोत की हे खरोखर त्या पद्धतीचे बिहेवियर त्यांचं आहे का, त्याचं वागणूक आहे का, तसे व्होल्टेज त्या ठिकाणी मिळतात का।
तर हे झालं सिरीज सर्किटच्या बाबतीत. सिरीज सर्किटचे 3 महत्त्वाचे गुणधर्म डोक्यात घ्या. आपण त्याच्याच कंपेअरली हे 3 गुणधर्म या ठिकाणी आपण पाहणार आहोत पॅरलल सर्किट मध्ये. सिरीज सर्किटचे गुणधर्म सगळ्यांच्या लक्षात आले? ओके, ठीक आहे. आता आपण पॅरलल सर्किट मध्ये जाऊया. पॅरलल सर्किट मध्ये सुद्धा तेच आहे कंडिशन. इथे आपण डीसी सप्लाय देणार आहोत पॅरलल सर्किटला. या ठिकाणी एक एसपी स्विच दिलेला आहे. स्विच ऑन केल्यानंतर सर्किट पुढे पास होणार आहे, प्रवाह पुढे पास होणार आहे. या ठिकाणी टोटल व्होल्टेज आपल्याला बघायचं असेल तर व्हीटी इथे जोडलेला आहे. स्विच ऑन केल्यानंतर प्रवाह या ठिकाणी जाईल ह्या रेजिस्टन्स कडे. याला आपण R1 म्हणूया, याला R2, याला R3. असे 3 रेजिस्टन्स आपण पॅरलल मध्ये जोडले. त्याची व्हॅल्यू वेगवेगळी राहू शकते. अशा प्रकारचे किती जरी रेजिस्टन्स आपण पॅरलली जोडले तरी सुद्धा आपल्याला जोडता येऊ शकतात. त्याच्यात लिमिट नसते. आपल्या घरगुती जी वायरिंग असते ती अशाच पद्धतीने आपण ती जोडलेली असते. प्रत्येकाचा स्विच स्वतंत्र असतो. प्रत्येक ऑपरेशन हे आपल्याला स्वतंत्र करता येतं आणि त्या पद्धतीने ही कनेक्शनची जोडणी जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा बघायला मिळू शकते. म्हणजे R1 जर आपल्याला ऑन करायचं असेल तर इथं तुम्हाला सर्किट मध्ये स्विच टाकायला लागेल. R2 चालू करायचं असेल तर इथं स्विच टाकावं लागेल. आता ह्या डायग्राम मध्ये आपण एवढे स्विचेस दाखवलेले नाहीयेत, परंतु गुणधर्म समजून घेण्यासाठी हा डायग्राम पुरेसा आहे. या ठिकाणी व्होल्टेज मोजण्यासाठी आपण टोटल व्होल्टमीटर जसं इथं लावलेलं आहे तसं प्रत्येक रेजिस्टन्सच्या भोवती किती व्होल्टेज त्या ठिकाणी आपण देणार आहोत ते तुम्हाला ह्या व्होल्टमीटरने इथं दिसेल. V1, V2 आणि V3 हे तिन्ही व्होल्ट आपल्याला त्या रेजिस्टन्सच्या समोरचं व्होल्टेज या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी व्होल्टेजच्या बाबतीतला जर गुणधर्माची पासून जर सुरुवात केली आपण तर टोटल व्होल्टेज जर बघायचं असेल आपल्याला तर या ठिकाणी VT जर काढायचं असेल तर सगळे तुम्हाला सारखे दिसतील. प्रत्येकाचा रेजिस्टन्स ची व्हॅल्यू वेगवेगळी जरी असली तरी मिळणारं जे व्होल्टेज आहे ते VT एवढंच या ठिकाणी दिसेल प्रत्येकाच्या भोवतीचं. कारण या ठिकाणी कोणताही दुसरा रेजिस्टन्स सर्किट मध्ये नसल्यामुळे मिळणारं टोटल व्होल्टेज हे सगळंच्या सगळं त्या रेजिस्टन्सच्या भोवती भेटणार आहे. त्यामुळे व्होल्टेज हा इथं विभागला जात नाही. इथं व्होल्टेज विभागलं जात होतं, इथं व्होल्टेज सारखंच राहत आहे. हे लक्षात घ्या. या ठिकाणी व्होल्टेजला आपल्याला कोणत्याही प्रकारची विभागणी करायला संधी नसते. प्रत्येक रेजिस्टन्सला जो काही व्होल्टेज मिळणार आहे तो व्होल्टेज एकूण व्होल्टेज एवढाच असणार आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? हा झाला पहिला गुणधर्म. दुसरा जर गुणधर्म पाहायला गेलो आपण तर करंटच्या बाबतीतला गुणधर्म बघूया. इथे AT लिहिलेला आहे म्हणजे करंट या ठिकाणून सुरुवात व्हायला होणार आहे. लगेच A1 कडे जाणार आहे बाकीचा करंट A2 कडे जाईल आणि बाकीचा करंट A3 कडे जाईल. याचा अर्थ असा निघतो की टोटल जो काही करंट आहे IT, त्याला आपण IT म्हणूया. हा IT जो आहे तो आपल्याला I1 प्लस I2 प्लस I3 अशा स्वरूपात आपल्याला या ठिकाणी तुम्ही किती जरी करंट मोजाय सर्किट मध्ये रेजिस्टन्स टाकले त्या प्रत्येकाचा करंट आणि त्याची बेरीज ही एकूण करंट एवढी येणार आहे. उदाहरणासाठी जर घेतला आपण समजा टोटल करंट 3 एंपियर असेल तर हा इथं बाकीचा 1 एंपियर जाऊ शकतो, इथं 1 जाऊ शकतो, इथं 1 जाऊ शकतो. तिघांची बेरीज केली तर 3 एंपियर येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी टोटल करंट मोजण्यासाठी आपल्याला या पद्धतीचा वापर करावा लागेल. सर्व रेजिस्टन्स मध्ये वाहणाऱ्या करंटची बेरीज जर केली आपण तर टोटल करंट आपल्याला या ठिकाणी समजेल. ठीक आहे. म्हणून टोटल करंट मोजण्यासाठी एक सेपरेट मीटर द्यावं लागेल आपल्याला. सुरुवातीला जी वायर जोडणार आपण त्याच्या सिरीज मध्ये टोटल करंट आपल्याला मोजावा लागेल. आता या ठिकाणी तिसरा जर गुणधर्म बघितला आपण तर तो येणार RT चा म्हणजे टोटल रेजिस्टन्सचा. तर 1/R1 1/RT बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 या सूत्रानुसार टोटल करंट आपल्याला काढता येईल. टोटल रेजिस्टन्स आपल्याला काढता येईल. हा टोटल रेजिस्टन्स काढण्यासाठी या सूत्राचा वापर करून आपण या सर्किटचा टोटल रेजिस्टन्स काढू शकतो. अशा प्रकारे 3 रेजिस्टन्स जरी इथे दाखवलेले असले तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने किती रेजिस्टन्स पॅरलली जोडू शकता आणि हे गुणधर्म क्रॉस चेक करू शकता. आता आपण काय करूया प्रॅक्टिकली या ठिकाणी परफॉर्मन्स कसा येईल ते बघूया.
या सगळे इकडे ह्या बाजूला या, विद्यार्थी या बाजूला येतील, मुली इकडे थांबतील. या बाजूला या सगळे इकडे. आता आपण इथं कनेक्शन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. या ठिकाणी आपण रीडिंग जर बघितलं तर 150 व्होल्ट आपण व्हेरेकच्या माध्यमातून व्होल्टेज कमी जास्त करतोय. जरी आपण इथं एसी किंवा डीसी देणार असू तरी लॅम्प साठी दोन्हीकडे जवळपास रीडिंग सारखेच येतात. आता यामध्ये सिरीज सर्किट मध्ये जर आपण कनेक्शन जर केलं तर या तिन्ही लॅम्पच्या माध्यमातून आपण सिरीज सर्किटची जोडणी करून नंतर विद्यार्थ्यांनी ती करायची आहे. प्रथमतः तिन्ही एक सारख्या वॅटेजचे लॅम्प घेऊया. तर या ठिकाणी आपण सिरीज सर्किटची जोडणी केलेली आहे. सिरीज सर्किट मध्ये 40-40 वॅटचे 3 लॅम्प सर्किट मध्ये जोडलेले आहेत. आपण फक्त व्होल्टेजचा गुणधर्म पाहणार आहोत, त्यानंतर विद्यार्थी परफॉर्म करतील. व्होल्टेज कसं डिवाइड होतं, आता जवळपास 150 व्होल्टेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे. तर पहिल्या ठिकाणचं रीडिंग जे आहे ते साधारण 45 व्होल्ट येते. दुसऱ्या लॅम्प मधलं व्होल्टेज येते 45 आणि तिसऱ्या लॅम्प मधलं पण जवळपास त्याच पद्धतीने येणार, जवळपास 45. म्हणजे जवळपास 150च्या आसपास आपण जसं व्होल्टेज देतोय तसं या ठिकाणी ते आपल्याला दिसतंय. आता हे जर आपण पॅरलल मध्ये जर लावायला गेलो तर पॅरलल मध्ये तिन्ही लॅम्पचे प्रकाश हा जास्त स्वरूपात येईल आणि प्रत्येकाला व्होल्टेज हे सारखं भेटणार आहे. हा आपला या ठिकाणी सिरीज आणि पॅरलल सर्किट मधला फरक सगळ्यांना समजलाय. ठीक आहे. आता तुम्ही या ठिकाणी रीडिंग घेऊ शकता. एकदा रीडिंग घ्या, इथलं पॅरललचं व्होल्टेजचं रीडिंग घ्या, या ठिकाणी घ्या. किती येतं रीडिंग सांगा, सांगा किती येते रीडिंग. व्हेरी गुड.